गेल्या वर्षीचे फोटो बघायला येऊन रडायला लागले. हो हो हो. मग हे लेकराचं किती हे त्यांनी काय बघितलंय पुढचं. मग आता आई वडिलांनी कसं सांभाळायचं. मला वाटतं माझा आशीर्वाद कसा पडतो आणि माझ्या पत्रात कसा लपला नसेल. या लेकराने काय त्या बघायचं? दिवशी ह्या बोलत होत्या त्याच्या डोळ्यात पाणी आलं राव त्या लेकराच्या माग. ते लय वाईट आहे. मी म्हणलं ना साहेब 14 फेब्रुवारी मात्र पितृ दिवस होता शाळेत लेकरायच्या. ये मोठा मुलगा काय म्हणला, मम्मी आम्हाला शाळेत जायचं नाही म्हणला. पप्पा नाहीत म्हणलं, पूजा असतील शाळेत, आम्ही काय करावं म्हणलं सांग. मी म्हणलं मामाला आणि मामीला पाठवते म्हणलं तुम्ही जा. तरी पण म्हणलं नाही म्हणले आम्हाला शाळेतच जायचं नाही. 14 फेब्रुवारीला लेकर बघायला लागले मला. गेल्या वर्षीचे फोटो बघायला येऊन रडायला लागले. हो हो हो. मग हे लेकराचं किती हे त्यांनी काय बघितलंय पुढचं. आता बापाची चूक भेटल का लेकराला. लेकाची समाधानी भेटल का आम्हाला. कोणी त्याच्या पोराला गेलं तर म्हणलं माझं वाग नाही. आता माझं एक मत कमी झालं. पोरं म्हणाले तुमचे 3 मत आहे तर मी म्हणलं त्या मताची बरोबरी नाही माझ्या. फक्त एवढंच आता प्रशासनाकडे बी एवढंच आहे की या लेकराकडे बघून तरी त्यांच्या पप्पाचे आरोपी द्यावा. नाही ताई आरोपी सापड. 8-10 दिवस म्हणले मी असं आई वडिलांनी सांभाळणार आहे. मला कशाला देव कमी पडू देईन म्हणलं. मग आता आई वडिलांनी कसं सांभाळायचं. मला वाटतं माझा आशीर्वाद कसा पडतो आणि माझ्या पत्रात कसा लपला नसेल. लेकर रोज विचारते मम्मी पप्पाने काय केलं असं, काय केलं असं पप्पाचं असं. एनसीबी नाही कुठे दाखल. एनसीबी आयुष्यात एनसीबी गुन्हा दाखल नाही कधीच नाही. असं गावात ग्रामपंचायतसाठी लोक उभा टाकले ना यांनी फक्त मतदानाला जायचं. कसलंच नाही, कुणात फिरायचं नाही ना, कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत ना, काहीच नाही. आता एवढ्या गल्लीत आहे ना एका बी बाईला त्यांची ओळख नाही. एवढ्या गल्लीत आता आम्ही 4-5 वर्ष राहिला एका बी बाईची ओळख नाही त्यांची. माणसाला नाही ना काहीच नाही. आपापलं काम करणं. केली आम्ही तळे बंधारे खडे काही विकले. एकदा खडे खांदायनी ना तर एवढा पुढं असते माझ्या माग. 5-6 महिने गेला लग्नाच्या अगोदर ते कुठं कारखाना काम करायला कंपनी पुण्यामध्ये लग्नाच्या अगोदर. समजायला लेकराने खाऊन पिऊन तिथे बघायला जायचं. माझ्या लेकरानं झोपायचं. त्यांना येताना त्यांनी टिकताला पैसे दिले. मारायचे लेकर होते.